नमस्कार। रोखठोक आणि कडक बोलण्याबाबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे प्रसिद्ध आहेतच। अर्थात त्यांना अशा बोलण्याची वाईट फळे देखील भोगावी लागली आहेत। जाहीर सभेमधून बोलताना देखील ते अशीच भाषा वापरतात, पण आता त्यांनी थेट आपल्या कुटुंबाच्या बाबतीतच अशी दमदाटीची आणि धमकीची भाषा वापरली आहे। अजितदादांच्या सत्तेच्या हव्यासापोटी पवार कुटुंबात फूट पडलेलीच आहे। आता निवडणुकीत देखील पवार कुटुंब विरुद्ध पवार कुटुंब अशी लढत होताना दिसत आहे। आपले काका शरद पवार यांनाच दादांनी दगा दिला हे महाराष्ट्राला पटले नाहीच, पण त्यांच्या कुटुंबात देखील हे पटलेले नाही। जो कुटुंबाचा होऊ शकत नाही तो महाराष्ट्राचा काय होणार असे सवाल देखील त्यांच्या कुटुंबातून विचारले गेले होते। आपण घेतलेल्या निर्णयासोबत आपलं कुटुंब नाही हे लक्षात आल्यावर अजितदादांनी याबाबत जाहीर भाष्य देखील केलं होतं। बारामतीत मला एकटं पाडलं जातंय असे भावनिक विधान त्यांनी सुरुवातीलाच केलं होतं। अर्थात त्यांना एकटे पाडायचा विषय येतोच कुठे। त्यांनी स्वतः शरद पवार यांना एकटे पाडायचा प्रयत्न केला आणि हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहेच। आधी भावनिक आवाहन करण्याचा प्रयत्न केलेल्या अजित पवारांनी आता मात्र थेट धमकीची भाषा वापरली आहे। एक प्रकारे हा दम भरला आहे, दम। शिरूरमधून आढळराव पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा करताना त्यांनी ही निवडणूक गावकीची आणि भावकीची नाही, माझ्या बाबतीत काहींनी भावकीची निवडणूक केली आहे, मी बघतो त्यांचं काय करायचं ते, असं ते म्हणाले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या। अजित पवारांनी कोणाचं नाव जरी घेतलं नसलं तरी त्यांचा रोख हा काका शरद पवार, सख्खे भाऊ श्रीनिवास पवार आणि वहिनी शर्मिला पवार यांच्याकडेच होता अशी चर्चा सुरू झाली। खासदारकीला एक, आमदारकीला एक, यापुढं असं अजिबात चालणार नाही। दोन्ही ठिकाणी घड्याळ चालवायचं आहे। प्रत्येकाने आपापलं गाव बघा। आधी तर भावकीसोबत आहे का हे पण बघा। अरे बाबा, मला भावकीच माहिती आहे, असं अजित पवार म्हणाले। कुटुंबियांनाच अजितदादांनी थेट इशारा दिला आहे का? चर्चा तर होणारच। बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेत आहे। सुनेत्रा पवार यांनी निवडणुकीची तयारीही सुरू केली आहे। त्याच वेळी पवार कुटुंबीय मात्र सुप्रिया सुळे यांच्या मागे खंबीरपणे उभा असल्याचं दिसत आहे। कुटुंबात आपल्याला एकटं पाडलं जातंय, तुम्ही साथ द्या, अशी भावनिक साथ अजित पवारांनी बारामतीकरांना घातली होती। त्यानंतर अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनीही अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेत सुप्रिया सुळे यांचा प्रचार सुरू केला। पवार कुटुंबातून अजित पवारांवर होणाऱ्या टीकेनंतर आता अजित पवारांनी त्याला थेट उत्तर दिलं आहे। ही गावकीची आणि भावकीची निवडणूक नाही, आता माझ्या बाबतीत काहींनी भावकीची निवडणूक केली आहे, मी त्यांना बघून घेतोच, असा थेट इशाराच त्यांनी दिला। मग चर्चा तर होणारच। आधी श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनी अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेवर टीका केली होती। आजपर्यंत लोकसभेत शरद पवार आणि विधानसभेत अजित पवार असं चालत आलं होतं। एक तीळ 7 जणांनी वाटून खायचा असतो, सगळं एकट्यानंच खायचं नसतं, अशी टीका शर्मिला पवार यांनी केली होती। शर्मिला पवार या एका कार्यकर्त्याचा संदर्भ देत असं म्हणाल्या होत्या, तू सरपंच हो, पंतप्रधान हो, प्रेसिडेंट हो, तू काहीही हो, पण शेवटी वडील ते वडील आणि चुलता तो चुलता, मान तो मान, हा सन्मान आपण प्रत्येकाने दिला पाहिजे, असं म्हणत शर्मिला पवार यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली होती। या टीकेची राज्यात चर्चाही झाली होती। त्यानंतर आता अजितदादांनी थेट बघून घेतो अशी भाषा वापरली आहे। त्यामुळे ते आता मुद्द्यावरून गुद्द्यावर येत आहेत काय, असा प्रश्न उपस्थित होतो। पराभूत मानसिकता ज्यावेळी होते तेव्हा माणूस मुद्द्यावरून गुद्द्यावर येतो असं म्हणतात। अजितदादा यांची ही भाषा ऐकून आपल्याला काय वाटतं? कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडा। अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता करा। जाता जाता एक लाईक अवश्य करा। धन्यवाद। पुन्हा भेटूच, तोपर्यंत नमस्कार।